महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपामध्ये अडचणी आहेत। अनेक ठिकाणी संघर्ष देखील वाटायला येऊ शकतो। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं हे महायुतीसाठी मोठं कठीण काम आहे। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत नेमकं काय करायचं या संदर्भात तिढा कायम असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंकडे नगरसेवक असलेल्या जागा देण्यास भाजपचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीचीही शक्यता नाकारता येत नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 131 पैकी जवळपास 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती कळते। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 50 ते 60 जागा देण्यास शिवसेनेचा मात्र नकार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आपण बघतोय आता कुठेतरी महायुतीमध्ये सामोपचाराने जागा वाटप होणार असं सांगितलं जात होतं, मात्र तिढा नेमका कुठे कुठे होऊ शकतो? नक्कीच काल रवींद्र चव्हाण यांच्याकडनं घोषणा करण्यात आली की एकूणच महायुती म्हणून आम्ही या संपूर्ण महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहे। मात्र कुठेतरी जागा वाटपा संदर्भात अजूनही तिढा जो आहे तो आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी या संदर्भात संघर्ष देखील होताना पाहायला मिळेल। मात्र एकूणच या संदर्भात जागा वाटप फॉर्म्युला निश्चित करणं हे थोडं कठीण आपल्याला होताना दिसेल। प्रामुख्यानं महापौर कोणाचा, इतर पदांबाबत काय या संदर्भात ही तिढा कायम आहे। जे नगरसेवक आजही ठाकरेंच्या सेनेसोबत आहेत त्या जागा शिंदेंच्या सेनेला देण्यास भाजपचा विरोध आहे। आधीच निवडणुकीमध्ये जिथे आमदार जिंकलेला आहे ती जागा त्या संबंधित पक्षाला या असा फॉर्म्युला वापरण्यासंदर्भात देखील अडचणी येताना आपल्याला सामोरे पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे एकूणच युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची देखील अधिक शक्यता आहे। सोबतच कल्याण डोंबिवलीचं जर का पाहायचं तर 131 जागांच्या या महापालिकेमध्ये जवळपास भाजपला 55 ते 60 जागा पाहिजे आहेत, ज्याला शिंदे सेनेचा देखील तीव्र विरोध असल्याचं कळत आहे। आणि त्यामुळे एकूणच जागा वाटपाच्या संदर्भात मोठा संघर्ष जो आहे तो या दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल। येत्या काळामध्ये कशा प्रकारे हे दोघंही या जागा वाटपाचा तिढा सोडवतात हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच वरकरणी जरी शिवसेना आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल होतंय असं वाटत असलं तरी तिढा मात्र कायम आहे आणि त्यामुळे हा संघर्ष कसा होतो याकडे आपले लक्ष असेलच। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।